ब्रेकिंग न्यूज, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 15 लाख रुपये जमा. ब्रेकिंग न्यूज, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 1 रुपयाचा पीक विमा जमा. ब्रेकिंग न्यूज, प्रत्येक शेतकऱ्याला वीज बिल फुकट. ब्रेकिंग न्यूज, शेतकऱ्याची कर्जमाफी. या सगळ्या फक्त अफवा आहेत आणि ह्या फक्त निवडणुकीपुरत्याच ऐकायला भेटणार आहेत. कारण या सरकारला फक्त तुमचं मतदान पाहिजे. शेतकरी सुधारलेला, पुढारलेला यांना अजिबात नकोय. हरित क्रांती व्हावा, पण ती पंजाब हरियाणात व्हावा, पण ती हरित क्रांती महाराष्ट्रात होऊ नये. आणि महाराष्ट्रात आलेले उद्योगधंदे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचेच पोरं काम करणार आहेत, असे सगळे उद्योगधंदे हे गुजरातला गेले पाहिजे. गुजरातचा गू खाणाऱ्यांना महाराष्ट्राचा मराठीपणा अजिबात आवडत नाही. अशा हरामखोरांचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. जय शिवराय. जय शिवराय शेतकरी भावांनो बहिणींनो. मी तुमचा मित्र बंधू सखा नाना, गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तर भावांनो बहिणींनो, आता ज्या ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या त्या गोष्टी नीट समजून घ्या. कारण आहे त्याला. कारण काय झालेलं आहे माहिती आहे का? आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि आता निवडणुका असल्यामुळं हे सरकारचे लोक हे आता तुमच्या इतकं पुढं करतेन का फार तुम्हाला असं येडेत काढते होते. तुम्ही म्हणजे त्यांच्या घरातला माणूस आहे असं ते तुम्हाला दाखवते ना. आता फार म्हणजे ओ मला जर पाहिलं ना, ओ नाना या इकडे या आणि इलेक्शन झालं का नानाच्या घातली गांडीत लाकडे येणी. ही वस्तुस्थिती बरं का, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही मीच नाही, हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. तुम्ही जर विचार केला तर सर्वसामान्य माणसाचं साध्या ग्रामपंचायतमध्ये काही काम निघत नाही. अहो साध्या ग्रामपंचायतमध्ये आलेले घरकुलं शेतकऱ्याला भेटत नाही. भेटतं का? आता मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मला घरकुल आलं. मला आधी आमच्या ग्रामसेवकांनी सांगितलं का तुम्ही संमतीपत्र तयार करा. माझ्या नावावर जमीन नाही, बरोबर आहे की नाही. मग मला सांगितलं संमतीपत्र तयार करा. मी संमतीपत्र तयार करायला 2 ते 3 हजार रुपये घातले. संमतीपत्र तिथे घेऊन गेलो तर तो म्हणला संमतीपत्र चालत नाही, मग विकसन करार करा. विकसन करार आलेला एक. मग मी 2 गुंठ्याचा विकसन करार केला. मला 10 ते 12 हजार रुपये लागले. आणि ह्या गोष्टीला झाले 2016ला. अजून मला घरकुल आलं नाही. मग ही सिस्टीम आहे. आणि माझा हा व्हिडिओ जर तो आमचा ग्रामसेवक पाहत असला ना तर त्यांनी 100% याच्यावरती कमेंट करावा, म्हणजे मला त्याचं बी म्हणणं कळन. बरोबर आहे का नाही. म्हणजे निवडणुकीला जर उभं राहायचं असलं तर तुम्हाला संडास बाथरूम लागतं, संडास फिक्स लागतं, बरोबर. मग जे लोक निवडणुकीला उभाच राहणार नाहीत आणि ते लोक रस्त्यावर हागायला जातात त्यांच्यासाठी काय स्कीम आहे हो? आपले देशाचे पंतप्रधान म्हणले का ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्याचा अर्थ आज कळायला लागलेला आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणजे मी खाणार नाही आणि तुम्हाला उपाशी मारीन. मी कांदे लावणार नाही, मी बाहेरून कांदे आयात करीन आणि तुमच्या कांद्याला सुद्धा भाव भेटून देणार नाही. बरोबर आहे की नाही. अहो जर तुम्ही तुमचं एकच कळतं मला. समजा तुम्ही काय म्हणता का आम्ही रेशनवरती कुपनावरती गहू फुकट देतो, तांदूळ फुकट देतो. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही त्याच्यावरती एक काम करा ना. तुम्ही दर महिन्याला 1-1 ग्रॅम सोनं फुकट द्या ना. देता का? नाही देऊ शकत. का? तर सोनं तुमच्याकडे पिकत नाही ना. गहू तांदूळ कुठं पिकतो? शेतकऱ्याकडं. मग जर रेशनवरती गहू तांदूळ फुकट भेटायला लागला तर शेतकऱ्याचा गहू तांदूळ विकत घेईन कोण? लोकांना फुकट खाणाऱ्या लोकांना असं वाटतं की आम्हाला सरकार देतं 2 रुपये किलोचे गहू तांदूळ, आता तर फुकटच आहेत. बरोबर आहे की नाही. तुम्हाला भेटतं याच्यात आम्हाला आनंद आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. पण जे गहू तांदूळ शेतकऱ्याच्या वावरात पिकतं, आता विचार करा तुम्ही. कुपनात माझ्या शेजारी एक माणूस राहतो, त्याला कुपनात गहू तांदूळ भेटतात, त्याच्यामुळे त्याला विकत घ्यायची गरज पडत नाही. मग तो जर विकत घेणार नाही तर मग शेतकऱ्यांनी पिकवलेला गहू तांदूळ विकत घेईन कोण? बरोबर आहे का चूक आहे? मग शेतकरी फक्त मारायचा, फक्त मारायचा.
शेतकऱ्याला काही द्यायचं तर नाहीच नाही. शेतकऱ्याच्या ज्या कपाळावर लिहिलेलं आहे का, म्हणजे असं म्हणतात पहिले लोक म्हणायचे का बाळ जन्माला आल्यानंतर 5च्या दिवशी त्याच्या कपाळावरती सटवी लिहून जाती, त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या कपाळावर दर 5 वर्षानंतर जे देशात सरकार निवडून येईन तेच लिहितं आणि तेच घडतं. याच्यात बदल नाही होत का, तर लिहिणारी ती सटवी होती आणि हे हरामखोर लोक आहेत. ध्यानात घ्या तुम्ही, ती सटवी बरं वाईट लिहित होती आणि हे हरामखोर लोक फक्त वाईटच लिहितात आणि शेतकऱ्याच्या कपाळावरती लिहितात. ध्यानात घ्या तुम्ही, आता एवढा कडक उन्हाळा चालला, गावोगावी पाण्याचे टँकर फिरायला लागले आणि त्या टँकर बरोबर आता नवीन फिरण मतदानाच्या गाड्या. ताई माई अक्का विचार करा पक्का. हां, कमळ, धनुष्यबाण, मशाल, तो हाताचा पंजा, ती घड्याळ, याच्यावरच मारा शिक्का. पोचलाय ना बोक्का, अरे याला धरून ठोका, कारण हाच आहे तुम्हाला मोका. असे लोक म्हणजे महाराष्ट्राला लागलेले कलंकित. ध्यानात घ्या तुम्ही, जो शेतकऱ्याचं हितच पाहत नाही तो माणूस आमच्या काय कामाचा आहे. तुम्ही विचार करा, आतापर्यंत एवढे 5 वर्ष झाली, तुमच्या भागात निवडून आलेला खासदार तुमच्या गावात तुम्हाला दिसला का कधी? नाही. आता फिरन, आता त्याला तिकीट आहे ना, त्याला भेटले तिकीट, शेतकरी झालाय सर्किट. अशी गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर म्हणले ना साहेब एवढं पोरगं हागलंय, याचं ढुंगण धुवून काढा, 101% धुईन देऊ मतदान होस तर. मग त्या पोराचे नाही, तुमच्या ढोंगात पाय घालीन तो. कायदेशीर आणि फायदेशीर कार्यक्रम करणार तो. त्याच्याकरता मतदानाला जाताना मेंदू संघ घेऊन जा फक्त, एवढं माझं म्हणणं आहे. आणि हवा ईव्हीएम मशीन मध्ये काय घोटाळा आहे, काय आहे, तुम्हाला माहित नाही आणि मला माहित नाही. पण आपलं काम मतदान करायचंय आणि पैसे न घेता मतदान करा. ध्यानात घ्या, मी तर अशा लई निवडणुका पाहिल्या तर त्याच्यामध्ये का एखाद्याने पैसे नाही घेतलेले राहत, पण तरी यादीला त्याचं नाव राहतं, गावठी नाना 500 रुपये. 500 रुपये किंमत आहे का मी? 10-20 लाख तरी टिपायचे, बरोबर आहे की नाही? आता पीक विमा आला नाही, अतिवृष्टीचे पैसे आले नाही, 5 रुपयाचे दुधाचे अनुदानाचे पैसे आताशी कुठं जमा व्हायला लागलेत. किती दिवस झाले, किती दिवसापासून चालू आहे, आणि त्याच्यासाठी काय काय केलं लोकांनी. गायांच्या कानाला बिल्ले मारून घेतली, ते सरकारी दवाखान्यात जाऊन, जनावरांच्या सरकारी दवाखान्यात जाऊन ते ऑनलाईन करून घेतले. त्याचा OTP किती खर्च केला, आणि आताशी पुढं 5-5 रुपये. त्याच्यात बी आता आमच्या डेअरीवाल्याचा माझा आता फोन झाला, तो म्हणे समजा आपल्याकडे 95 लोक आहेत, त्याच्यातले पहिल्या मस्टरला फक्त 7 लोक बसले, 7. बाकीच्यांचं काय? त्यांनी दूध घातले नाही का, मग त्यांना अनुदान भेटले नाही का? काय वाग नाही आता हे तुम्ही सांगा बरं. ही सत्य परिस्थिती आहे. आणि हवा मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलतो, मी मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलतो, मी ज्या राजकीय सुद्धा असतो विषय, मी राजकारणात सुद्धा ज्या लोकांवरती अन्याय वाटतो मला त्या लोकांच्या बाजूने मी बोलतो. भलेही मला तुम्ही नाव ठेवा, काही करा, काही करा, व्हिडिओला वाईट कमेंट करा, चांगल्या कमेंट करा, मी आता कमेंटच वाचित नाही, कमेंटला रिप्लायच देत नाही. वस्तुस्थिती सांगतो मी तुम्हाला फक्त. आला का तुम्हाला पीक विमा? आता जे बसलेले सत्तेत वरचे केंद्रात, त्याच्यातला एक नेता मोठा, तो काय म्हणला होता का शेतकऱ्या म्हणजे प्रत्येक भारतातल्या बाहेर जे काळं धन आहे, काळं धन म्हणजे आम्हाला अजून माहित नाही बरं का, म्हणजे काळे राहते का पैसे, ते काळं धन मी भारतात आणणार आहे. आणि मग ते धन भारतात आल्यानंतर, हे 2014ला घडला, आता 2024 चालू आहे. काळं धन भारतात आणल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर
15 लाख रुपये येणार आहे. 10 वर्ष झाले 15 लाखाची वाट पाहता पाहता. बहुतेक मी मरून जाईन पण 15 लाख खात्यावर नाही येणार. विमा कंपनीवाले पोचले सरकारनी. शेतकरी मारला आणि विमा कंपनीवाले पोचले. ही पण वस्तुस्थितीची की नाही. 1 रुपयाचा पीक विमा भरून घेतला. 1 रुपयाच्या पीक विम्याच्या पाठीमाग शेतकऱ्यांनी किती पैसे भरले त्याचा हिशोब पण सरकारने दिला पाहिजे की नाही. ध्यानात घ्या ना तुम्ही. मी चुकीचं बोलत असलो तुमच्या पायातली चप्पल काढून आपलं तोंड फोडायचं. मी आता उद्या आहे का 1 रुपयाच्या पीक विम्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आज फक्त मी एक तुम्हाला चुणूक दाखवली त्याची. माझा मुद्दा ध्यानात घ्या. तुम्हाला काहीच भेटत नाहीये. तुमची अपेक्षा जरी काही असली तरी जोपर्यंत तुमचा माणूस त्या खुर्चीवर जाऊन बसणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच भेटणार नाही. याच्याकरता त्या खुर्चीवरती मंगेश साबळेसारखा माणूस बसला पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही. ही वस्तुस्थिती. पटलं तर घ्या. म्हणून आपल्या मंगेश साबळे साहेबांसारख्या माणसाला तिथं बसवा. तो माणूस जर तिथं खुर्चीवर बसला ना तरच त्या खुर्चीला मान आहे. नाही तर हे भाडखाऊ राजकारणी जर बसले ना बाकीचे त्या खुर्चीचा अपमान आहे. मग त्या खुर्चीचा मान ठेवायचा अपमान करायचा हे आपल्या हातात आहे. करा ना मदत मंगेश साबळे साहेबांना. काय पर तुमच्या खोतीत तोटा होणार आहे. बरोबर आहे की नाही. आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्या. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणासाठी ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्यांना पाडा ढोंगाडावर. शेतकऱ्यांसाठी मागच्या सरकारनं ह्या सरकारनं जर काही करेल असलं तर त्यांना मतदान करा. जर त्यांनी शेतकऱ्यासाठी काही केलेलं नसलं ना त्यांना ढोंगाडावर पाडा ना तुम्ही. कोणत्याही पक्षाचे असू द्या ना. सगळेच राजकारणी हरामखोर आहेत. ध्यानात घ्या. मी काय कोणत्या एका पार्टीचा नाही काहीच नाही. त्याच्यामुळे कोणाच्या गांडीला मिरच्या लागायचं काही कारणच येत नाही. पटलं घ्या नाही गेले उडत. असं आपला रूल आहे. बरोबर आहे का नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि उद्या मी 1 रुपयाच्या पीक विम्यावरती बोलणार आहे. त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ सुद्धा 100% पहा. बरोबर. जय जवान जय किसान जय शिवराय.